ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। तारदाळ खोतवाडीत विकासाची गंगा, सानिका आवाडेंच्या माध्यमातून उर्वरित कामे पूर्ण। प्रकाश आवाडे। हातकणंगले तालुक्यातील तारदाळ खोतवाडी परिसराचा सर्वांगीण विकास करण्याचे काम आम्ही सातत्याने केले असून या भागात विकासाची गंगा आणली आहे, असे ठाम प्रतिपादन माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी केलं। तारदाळमधील माळभाग परिसरात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते। माजी आमदार प्रकाश आवाडे पुढे म्हणाले की तारदाळ खोतवाडी परिसरात रस्ते, विकास, मंदिरे, शैक्षणिक संस्था, औद्योगिकरण तसेच मूलभूत सुविधांच्या माध्यमातून भरीव विकास कामे करण्यात आली आहेत। माझ्यापेक्षा एक पाऊल पुढे जाऊन माझे पुत्र राहुल आवाडे यांनी अनेक महत्त्वाची विकास कामे खेचून आणली आहेत। आता त्यापुढील टप्प्यात माझी नात सानिका आवाडे ही राहुल आवाडे यांच्या पुढे जाऊन या भागाचा विकास करेल, अशी ग्वाही मी या जाहीर सभेत देत आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं। सानिका आवाडे यांच्या माध्यमातून तारदाळ खोतवाडीतील उर्वरित प्रलंबित विकास कामे पूर्ण करण्याची संपूर्ण जबाबदारी मी स्वतः घेत असल्याचं सांगत विरोधकांवरही त्यांनी जोरदार टीका केली। विरोधकांनी या परिसरात एकही ठोस विकास केलेला नाही। जर कुणाला शंका असेल तर जाहीर सभेत सवाल जवाब घेण्यास आम्ही तयार आहोत, असं आव्हानही त्यांनी दिलं। या सभेत जिल्हा परिषद उमेदवार सानिका आवाडे व पंचायत समिती उमेदवार प्रियांका खोबरे यांच्यासह वृषभ जैन, शामराव कुलकर्णी, संतोष शेळके यांनी आपले मनोगत व्यक्त केले। त्यांनी भाजपच्या माध्यमातून परिसराचा सर्वांगीण विकास झाल्याचे सांगत मतदारांनी पुन्हा एकदा भाजपच्या उमेदवारांना संधी द्यावी, असं आव्हान त्यांनी केलं। या जाहीर सभेस प्रसाद खोबरे, चंद्रकांत चौगुले, किसन शिंदे, संभाजी पाटील, यशवंत वाणी, प्रकाश खोबरे, सूर्यकांत जाधव, प्रवीण पाटील, जयप्रकाश भगत, अशोक चौगुले, विमल पोवार, लक्ष्मी चौगुले, सुरेश पवार, सुशांत शिंदे, महादेव चोपडे, डॉक्टर संदीप खोत, सचिन पोवार, सचिन चौगुले, सारिका चव्हाण, सावंत माने, विजय चौगुले, नितीन खोचरे, अशोक गायकवाड यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। महानकरी न्यूजसाठी बसकोंडा कडेमणी, तारदाळ।